नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीडमधून. परळीत झालेल्या अपघातातील टिप्पर बेडघर नावाच्या राख माफियाचा भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मोठा आरोप केलाय. अपघात की घातपात हे तपासावं लागेल असं धसांनी म्हटलंय. तर परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सरपंचाला चिरडलं असून यात सौंदाना गावच्या सरपंचांचा मृत्यू झालाय. बीडचं जर प्रकरण बघितलं तर आता परळीची एक घटना समोर येते. एका सरपंचाला राखेच्या टिप्पर खाली त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय, त्याला धडक दिली. काय सांगाल? हे वारंवार बेडघर नावाचा कोणीतरी वाळू हे राख माफिया आहे, त्याच्या टँकरने रात्री 9:20 तो अपघात केलाय. तो अपघात आहे का घात की पात आहे हे तपासावं लागेल. कारण एवढं बघा, एवढं भयानक प्रकरण चाललेलं असताना सुद्धा हे लोक राखेचा उपसा करतायत, राख विकतायत. याचा अर्थ हे किती निर्धावलेले आहे याची कल्पना तुम्हाला येऊ शकते. दुसरीकडे आपण जर बघितलं तर जे शेतकरी आहेत त्यासोबत आता ऊस यंत्रावरीचे मालक जे आहेत ते देखील समोर येत आहेत. फसवणूक झाल्याचं, अनेक जिल्ह्यात फसवणूक झाल्याचं कळतं. हजारो लोक पुढे येणार आहेत. हे जे आका आणि त्यांचे आका यांनी अनेक लोकांची फसवणूक केलेले आहेत, पैसे लुटलेले आहेत. 8-8 लाख रुपये घेतलेत, 40 लाखाची सबसिडी देतो म्हणले. लोकांना सबसिडी नाही ना 8 लाख परत नाही. पैसे मागायला आले की धोपटायचे, मारायचे. अशा प्रकारचे उद्योग यांनी बरेच केलेत. त्यामुळे हे आपोआप एक एक जिल्हा पुढे येईल. मी मनोज गाडेकर, TV9 मराठी.